मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये आता सिटी सर्वेची मोजणी चालू आहे आणि प्रत्येक गावामध्ये सिटी सर्वे आता पडणार आहेत आणि पडले सुद्धा असतील. आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न निर्माण होतो की आमचा 7-12 होता किंवा आमचा जे घर आहे त्याला कोणता सिटी सर्वे नंबर पडला किंवा 7-12. आज तर आपण बघणार आहोत की एखाद्या 7-12ला कोणता सिटी नंबर पडलेला आहे त्याचीच आज पूर्ण आपण माहिती घेणार आहे. तर सर्वे नंबरवरून सिटी सर्वे नंबर किंवा गट नंबरवरून सिटी सर्वे नंबर कशा प्रकारे काढता येईल, कारण की गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे, त्याच्यावरूनच मी तुम्हाला आज डायरेक्टली दाखवणार आहे की 5 मिनिटात तुम्ही तुमच्या 7-12ला कोणता सिटी सर्वे नंबर पडलेला आहे त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकतात आणि त्याच्यानंतर त्या सिटी सर्वे नंबरवरून प्रॉपर्टी कार्ड सुद्धा काढू शकणार. सगळ्यांना एकच विनंती आहे की जेवढा वेबसाईटवर डाटा आता उपलब्ध आहे तेवढ्याच गावाची यादी दाखवली जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्राची यादी आहे, पण सगळीच गावं अपडेट नाही आहेत. तर तुमचं गाव त्याच्यात आहे की नाही हे पहिले तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतरच मला काय जे कॉमेंट करणार असतील ते करा. कारण कसं आहे, मी पहिलेच सांगतो की याच्यात सगळ्याच गावांचा डाटा अजून तरी उपलब्ध झालेला नाहीये. हळूहळू अपडेट चालू आहेत. अपडेट पूर्ण झाल्यावर सगळ्यांचेच मिळून जाणार आहेत. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजवणार आहे. चला मी कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो आणि स्क्रीनवर समजवतो की ती वेबसाईट कशी आहे आणि कुठे तुम्हाला मिळणार आहे, त्या वेबसाईटचं नाव काय आहे आणि कशा प्रकारची प्रोसेस आहे. चला आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊया. मित्रांनो, हे मी तुम्हाला कॉम्प्युटरवरच दाखवणार आहे कारण की स्क्रीन मोठी असल्या कारणाने तुम्हाला समजण्यासाठी पण सोपं जाईल. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल, गुगल क्रोम, हे तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला तिथे ओपन करून घ्यायची. आता मी ही वेबसाईट आहे ती तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे ते मी तुम्हाला समजावणार आहे. तर वेबसाईटचं नाव आहे digital712.mahabhumi.gov.in आणि सेक्शन 122 अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांचीच ही वेबसाईट आहे. इथे तुम्ही बघितलं असेल तर नो युअर सिटीज नंबर फॉर्म सर्वे नंबर आणि सर्वे नंबर फॉर्म सीटीएस नंबर, म्हणजे तुम्ही सर्वे नंबरवरून सीटीएस नंबर सुद्धा बघू शकणार आहेत. आणि इथे क्लिक करून तुम्ही सिटी सर्वे नंबरवरून जुना सर्वे नंबर काय होता तो सुद्धा तुम्ही बघू शकणार आहेत. पण आता जे आपला मेन जे काम आहे ते म्हणजे सर्वे नंबर किंवा गट नंबर जे आहेत त्याला कोणता सिटी सर्वे नंबर पडलेला आहे ह्याची आपल्याला चौकशी करायची आहे. तर आपण तीच चौकशी करणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे. मी अकोला घेतो, म्हणजे वरचा आहे तो. त्याच्यानंतर अकोट हे तालुका आहे ते मी घेऊन टाकणार आहे. त्याच्यानंतर गाव आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो. कमलापूर हे गाव आहे. अशा प्रकारचं गाव, तालुका, जिल्हा भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली इंटर सर्वे नंबर आहे. परत सर्वे नंबर निवडा येणार आहे, कॅप्चा भरण्यासाठी आपल्याला येणार आहे. तर इथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये. मी तुम्हाला साधी आणि सोपीच पद्धत तुम्हाला समजवणार आहे. कारण की इथे तुम्ही सर्वे नंबर टाकत बसले तर जर तुमच्या सर्वे नंबरला सीटीएस नंबर पडलाच नसेल तर तिथे काहीच नाही दाखवणार. इथे काय करायचं, अख्ख्या गावाची यादी आपल्याला काढून घ्यायची आणि यादीमध्ये आपला सर्वे नंबरला चा उल्लेख आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता ही वेबसाईट तुम्हाला कुठे मिळेल, मी तर इथे दाखवलेली आहे की digital712.mahabhumi.gov.in आणि /section 122 ही वेबसाईटची लिंक आहे. आणि ही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. डिस्क्रिप्शन कुठे असतं, व्हिडिओच्या खाली जे मोर लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला दाबायचं आहे. तिथून डिस्क्रिप्शन ओपन होणार आहे. कारण की आता युट्यूबने भरपूर चेंजेस करून टाकल्यामुळे लोकांना डिस्क्रिप्शन कुठे आहे हे सुद्धा माहिती पडत नाही. तर मी तुम्हाला पुढे समजवतो. अशा प्रकारे तालुका, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला संपूर्ण यादी मॅपिंग अशा प्रकारची XLS ही जी फाईल पाहिजे असेल तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पण आपल्याला आहे पीडीएफ फाईल, आपल्याला उपयोगाची ही पीडीएफ फाईल ठरणार आहे. संपूर्ण यादी मॅपिंगची पीडीएफ फाईल ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकणार आहे. इथे लोडिंग होत आहे. तुम्हाला जर त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट सुद्धा तुम्ही इथून काढू शकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, ही प्रिंट आहे. एवढ्या पेजेस आहेत त्या गावामध्ये, म्हणजे एवढ्या नंबरला सिटी सर्वे नंबर पडलेला आहे. तर इथे प्रिंट काढत असतील तर प्रिंट, किंवा आता तर मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे की कशा प्रकारे नंबर पडलेले आहेत. बरोबर. तर इथे तुम्ही बघत असतील हे जो कॉलम आहे तो सर्वे नंबरचा आहे. इथे तुम्ही तुमचा गाव, तालुका, जिल्हा चेक करून घ्यायचा आहे. परत डिस्ट्रिक्ट अकोला, अकोट तालुका आणि कमलापूर हे गाव आहे. बरोबर आहे. नगर भूमापन हद्दीतील 7-12ची माहिती, म्हणजे नगर भूमापन मध्ये जे 7-12 गेले आहेत त्याचीच माहिती इथे असणार आहे. सगळेच 7-12 गेलेले नसतात, म्हणून जे असतील त्याचीच इथे रेकॉर्ड आपल्याला दाखवला जाणार आहे. आता ह्याच्यात कसं आहे की इथे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हे नंबर मिळून जाणार आहे. आता सर्वे नंबर 10चा हिस्सा नंबर 2 त्याला हे इतके जे प्रॉपर्टी कार्ड नंबर आहेत तेवढे पडलेले आहेत. आणि पुढे समजवतो मी कशा प्रकारे ह्याच्यातला आपला नंबर कोणता आहे कसं सिद्ध होणार. 10/3 ला हे सगळे आहेत ते पडलेले आहेत. 11/1/1 म्हणजे 11चा सर्वे नंबर 11 हिस्सा नंबर 1 आणि त्याचा हिस्सा नंबर 1 त्याला हे सगळे सीटीएस नंबर पडलेले आहेत. इथे तुम्ही बघत असतील तर सगळेच इथे, आता हे जो आहे याला कन्फर्म आहे. आता पुढची स्टेप आहे ती ह्यांना करायची गरज नाही. 14 सर्वे नंबरला प्रॉपर्टी कार्ड नंबर 3 पडलेला आहे. बरोबर आहे. परत 18ला पण 3 पडलेला आहे.
परत 16/3 16/2 16/1 म्हणजे अशा प्रकारची तुम्ही प्रॉपर्टी कार्ड जर काढायचं असेल तर तुम्ही एक नंबरचं प्रॉपर्टी कार्ड काढलं का याच्यात तिघांचीही नावे असणार आहेत. म्हणजे असं बघितलं तरी पूर्ण यादी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तुमच्या प्रॉपर्टीला कोणता मिळाला, जर सिंगल नंबर पडला असेल अशा प्रकारे, आता समजा 23चा हिस्सा नंबर 1 ला 2 पडलाय, तर हे तुम्ही डायरेक्टलीच प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता. आता ही झाली माहिती तुम्हाला प्रॉपर्टी कार्डची डिटेल समजण्यासाठी की तुमच्या सातबाऱ्याला सिटी सर्वे नंबर कोणता पडलेला आहे. आता जर अशा प्रकारे बरेच नंबर पडले असतील तर ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे की अजून तरी रेकॉर्ड आमच्या जवळ उपलब्ध नाहीये डिजिटल रेकॉर्ड. जर तुमच्या जवळ गाव नकाशा असेल सर्वे नगर भूमापनचा, तर तो तुम्ही मला व्हॉट्सअपला द्यायचा आहे आणि ते मग तुम्हाला गुगल मॅपवर हा नकाशा आहे तो तुम्हाला बसवून घेण्यासाठी जो काय चार्जेस आहे तो सुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे. अशा प्रकारे मग तुमच्या प्लॉटला कोणता सिटी सर्वे नंबर येतोय हे त्याच्यावरून कन्फर्म होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड काढू शकणार आहे. तर ही माहिती होती साधी आणि सोपी. मी तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, तर या वेबसाईटचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे काही असतील डॉक्युमेंट ते काढायचा प्रयत्न करा. इथे बघितले तर सगळ्याचे संपूर्ण जिल्हे आपल्या महाराष्ट्राचे इथे दिलेले आहेत. म्हणजेच एखाद दोन कुठे बाकी असतील तर नाहीतरी सगळ्यांचंच काम झालेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. आवडली असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा. जर काही तुमचे प्रश्न असतील तरी कॉमेंटमध्ये लिहा. आवडली असेल तर लाईक करा. नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.